ब्लिडिंग पर रेक्टम, गुदद्वारातून रक्तस्राव. पचन संस्थेतील प्रॉब्लेमचे हे एक लक्षण आहे, ज्यामध्ये पचन संस्थेतील कोणत्याही भागामधील रक्तस्राव असेल तर तो बहुतांश गुदद्वारातून बाहेर पडू शकतो. पचन संस्थेतील जीआय ट्रॅक मधील एक अॅनाटॉमिकल बाउंड्री लिगामेंट ऑफ ट्रेट्स असते. त्याच्या वरच्या भागातील रक्तस्रावाला अप्पर जीआय ब्लीड आणि त्याच्या खालच्या भागातील रक्तस्रावाला लोअर जीआय ब्लीड म्हणतो. सरासरी अप्पर जीआय ब्लीड हा रक्तस्राव उलटीद्वारे बाहेर पडतो, त्याला आपण हेमॅटेमेसिस म्हणतो. आणि जो अप्पर जीआय ब्लीड रक्तस्राव गुदद्वारामधून बाहेर पडतो त्याला आपण मेलिना म्हणतो. तो काळ्या कलरचा आणि एकदम घाण स्मेलचा असतो. गुदद्वारामधून जो फ्रेश लालसर ब्राईट रक्तस्राव असतो तो सरासरी लोअर जीआय ब्लीडचा असतो. त्यात सरासरी लहान व मोठी आतडी, कोलॉन, रेक्टम, अनस यामधला रक्तस्राव असतो. याचे प्रकार कलर वरून ब्राईट रेड ब्लड हेमॅटोजेजिया, डार्क रेड किंवा मरून ब्लड आणि तिसरा ब्लॅक टेरिस्टूल मेलिना. व्हॉल्यूम, क्वांटिटी आणि रेट वरून ऑकल्ट ब्लड जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण स्वच्छ सॅम्पल मायक्रोस्कोपी खाली पाहिलं तर त्यात ब्लीड आरबीसी आढळून येतात. आणि दुसरं ओव्हर्ट ब्लीड ज्यात माइल्ड आणि मॉडरेट प्रमाणात. तिसरं मासिव्ह ब्लड ज्यात 1 ते 1.5 लिटर ब्लड लॉस संडासवाटे होतो. कारणे कुठून रक्तस्राव होतो त्या पार्टवरून. अनल गुदद्वाराच्या ठिकाणावर, फिसर, फिस्ट्युला, फॉरेन बॉडी. त्यानंतर वर थोडं गेलं तर रेक्टम, त्यामध्ये पाईल्स, प्रॉक्टिटिस, कॅन्सर, निओप्लाझम. त्यावरून अजून थोडं वर गेलं की कोलॉन मोठे आतडे, त्यामध्ये बॅसिलरी आणि अमेबिक डिसेंट्री, क्रोन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पॉलिप्स, डायव्हर्टिक्युलायटिस, इस्टेमिया, इरिटेटिंग ड्रग्स, कॅन्सर. इंटेस्टायनल छोटे आतडे, त्या संदर्भात अँजिओडिस्प्लासिया, अबनॉर्मल फ्रजाइल ब्लड वेसल. या व्यतिरिक्त जर अजून काय असेल तर रक्ताशी निगडीत आजार असेल किंवा ब्लड कोॲग्युलंट थेरपी चालू असेल, एक्सेस रक्त पातळ असेल, याचे परिणाम काय होतात. आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होतो. यामध्ये थकवा, अशक्तपणा, त्वचा पांढरी पेल पडणे, दम लागणे, अशक्तपणा. रॅपिड ब्लड लॉस मुळे काय होते, हायपोव्हॉल्युमिक शॉक, त्यामध्ये चक्कर येणे, डोके जर पडणे, धडधड वाटणे, अशक्तपणा. त्यासोबत ज्या कारणामुळे रक्तस्राव होतो त्या कारणांचा परिणाम होणे, त्रास होणे, पोटात दुखणे. काळजी काय घेतली पाहिजे. जर पाईल्स, हेमोरॉइड्स यासारख्या आजारामुळे रक्तस्राव होत असेल तर आपण आहारामध्ये हाय फायबर रिच डाएट घेतला पाहिजे. हायड्रेशन मेंटेन करणे, स्टूल सॉफ्टनरचा वापर करू शकता. वॉर्म सीज बाथ 10 ते 15 मिनिट दिवसातून 3 ते 4 वेळा घेतली पाहिजे. लोकल टॉपिकल क्रीमचा वापर करू शकता. रुटीनली सीबीसी करून त्यात HbA चे प्रमाण पाहून आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यामध्ये फिजिशियन किंवा विशेषतः जनरल सर्जनचा आपण सल्ला घेतलेला अधिक फायदेशीर राहील. मी डॉक्टर विजय हडबे, कन्सल्टंट फिजिशियन, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.